नमस्कार. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ज्ञानमंदिर कळंबोली शाळेतर्फे सर्व माजी विद्यार्थी हितचिंतक आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असणारी संस्था. समाजातील सामाजिक व नैतिक मूल्यांचा प्रसार करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना सन 1860मध्ये करण्यात आली. राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशानं नवी मुंबई परिसरात कळंबोली या ठिकाणी 1 जुलै 1997मध्ये ही शाळा सुरू करण्यात आली. सुरुवातीला 110 विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत होते, परंतु आज 1,500 विद्यार्थी सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. शाळेची प्रगती उत्तरोत्तर वाढत आहे. या प्रगतीचा आढावा ऐकूया आपण. नमस्कार, मी केतन दत्ताराम, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ज्ञानमंदिर कळंबोली या शाळेचा माजी विद्यार्थी. ही ओळख सांगताना खरंच मला खूप सार्थ अभिमान वाटतो. आज शाळा सोडल्यानंतर माझं अभियांत्रिकी शिक्षण मी पूर्ण केलं आणि माझ्या उद्योगात म्हणजे माझ्या व्यवसायात मी आज स्थिरावलो आहे. पण जेव्हा व्यवसायात मी स्थिरावलो आहे त्यावेळी वेगवेगळ्या ज्या स्किल्स असतात, मॅनेजमेंट स्किल्स असू देत किंवा इतर स्किल्स असू देत, त्या मला माझ्या शाळेकडूनच भेटलेल्या आहेत. माझ्या शाळेचं व्यवस्था शाळेमध्ये कोणता कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर तो व्यवस्थितपणे केला जातो. शाळेतील प्रत्येक स्टाफ हे आपलं काम नीट व प्रामाणिकपणे करतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेमध्ये अनेक उपक्रम राबवले जातात. उदाहरणार्थ दिंडी सोहळा, विज्ञान प्रदर्शन, गणित प्रदर्शन, स्नेहसंमेलन, शारदोत्सव, लेझिम. शाळेची काही हस्तलिखित आहेत. प्रतिबिंब, सृजन, शिक्षण विवेक यामध्ये मुलंच लिहितात मुलांसाठी. त्यामुळे हे ज्ञानाचं शेअरिंग होतं आणि मुलांच्या ज्ञानात अर्थातच भर पडते. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांच्या गरजा बदलत चाललेल्या आहेत. त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला शाळेमध्ये सर्व सोयी सुविधांनी युक्त सुसज्ज मैदान, ऑडिटोरियम हॉल, संगणक कक्ष, डिजिटल वर्ग, विषयवार प्रयोगशाळा, वॉटर हार्वेस्टिंग, सौर पॅनल यांसारख्या सुविधा भविष्याच्या काळामध्ये उपलब्ध करायच्या आहेत. यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आम्हाला आवश्यकता आहे. सर्वांना आवाहन करत आहोत की आपल्या शाळेसाठी 21 जुलै 2024 ते 5 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये होणाऱ्या कृतज्ञता निधी अभियान या उपक्रमामध्ये आपण सहभाग घेऊन योगदान द्यावं. धन्यवाद.